बदलापूरचा नराधम अक्षय शिंदेचा एन्काउंटर फेक, न्यायालयीन चौकशीचा अहवाल हायकोर्टामध्ये सादर। मृत्यूला पोलीसच जबाबदार, स्वसंरक्षणासाठी गोळीबार केल्याचा दावा हास्यास्पद असल्याचं मत। फडणवीसांना अंधारात ठेवून अक्षयचा एन्काउंटर करण्यात आला, संजय राऊतांचा दावा। पोलिसांसोबतच एकनाथ शिंदे आणि फडणवीसांची सुद्धा जबाबदारी, वडेट्टीवारांचा हल्लाबोल, तर आदेश देणाऱ्यांना शोधा, आव्हाडांची मागणी। अवघ्या 24 तासांमध्ये रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रीपदाला स्थगिती, शिवसेनेमधल्या नाराजीनंतर शिंदेंनी फडणवीसांना फोन केल्यामुळे निर्णय, सूत्रांची माहिती। शिंदेंना विश्वासात न घेताच निर्णय झाला होता का, याचीही चर्चा। नाराजी नाही पण पालकमंत्रीपदाची अपेक्षा करणं काय वाईट, दरेगावामधून एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया। शिंदेंसोबत चर्चा झाली होती, चंद्रशेखर बावनकुळे यांचं स्पष्टीकरण। रायगडचा पालकमंत्री भाजपचा झाला तरी चालेल, पण राष्ट्रवादीचा नको, शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवे यांची आक्रमक भूमिका। विधानसभेत सुनील तटकरेंनी सेनेच्या उमेदवारांना पाडण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप। शिवसेनेत शिंदेंना संपवून नवा उदय पुढे येईल, विजय वडेट्टीवार यांचं भाकीत। 20 आमदार उदय सामंतांसोबत, संजय राऊतांचा दावा। तर शिंदे आणि आपल्यामध्ये फूट पाडण्याचं षडयंत्र यशस्वी होणार नाही, सामंतांची प्रतिक्रिया। राज्यात पुन्हा एकदा राजकीय भूकंप होण्याचे शिवसेनेचे माजी खासदार राहुल शेवाळे यांचे संकेत। ठाकरेंच्या शिवसेनेचे 15 आणि काँग्रेसचे 10 आमदार संपर्कात असल्याचा दावा। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी अजून कोणतीच आघाडी झाली नाही, संजय राऊतांचं महाविकास आघाडीच्या संदर्भात मोठं विधान। शिवसेना महानगरपालिका निवडणुका स्वबळावरती लढण्यावरती ठाम राहणार का, याचीही चर्चा। सैफवरती हल्ला करणारा शहजाद मोहम्मद बांगलादेशामध्ये कुस्तीपटू असल्याचं उघड। हल्लेखोराचे सैफच्या घरामधून 19 फिंगरप्रिंट सापडले, सूत्रांची माहिती। कोलकातामधल्या डॉक्टर बलात्कार आणि हत्येच्या प्रकरणी आरोपी संजय रॉयला जन्मठेपेची शिक्षा। दुर्मिळातला दुर्मिळ खटला नसल्याचं सांगत कोर्टानं फाशीच्या शिक्षेची मागणी फेटाळली। अमेरिकेचे नवे अध्यक्ष म्हणून डोनाल्ड ट्रम्प आज दुसऱ्यांदा घेणार शपथ। भारतीय वेळेनुसार रात्री 10:30 वाजता शपथविधी समारंभ। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।